सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसाधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 61 एपिसोड आपल्या शब्दसाध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 62. प्रियांश, पुन्हा माझ्यासोबत तू धोका केला आहेस. मी हे विसरणार नाही. याचा बदला व्याजासकट घेईल. प्रिया पुन्हा जोरजोरात हसू लागते. प्रियांश, नवऱ्याला मारून तुला सुख मिळत आहे. कलियुग नारी असं वागायचं नसतं. माझ्या पाया पडायचे असते. तू माझी सेवा करायची असते. माझे हातपाय दाबून द्यायचे. त्या जागी तू मला मारत आहेस. मी आत्ताच्या आत्ता तुझ्या बाबांना फोन करून सांगतो. प्रिया, मी नंबर सांगते. नाहीतर मीच लावून देते तुम्हाला फोन. प्रियांश, अजून काय काय ऐकलं आहे तू गोव्याबद्दल तुझ्या TV सिरियलमधून? प्रियाने सगळं सांगून दिलं तर तिथे गोव्याला जाऊन बघायला तुम्हाला काही इंटरेस्ट वाटला पाहिजे म्हणून नाही सांगत आहे. प्रियांश, म्हणजे तुला काय वाटतं? मी आत्तापर्यंत गोव्याला कधी गेलोच नाही आहे का? प्रिया, हो, तुम्ही तर बोलले होते ना की तुमचं पहिलेच लग्न आहे आणि पहिलाच हनीमून आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत गोव्याला गेलेलेच नाही आहे. प्रियांश मोठ्याने हसत म्हणाला, अगं मूर्ख बाई, आता गोव्याला फक्त हनीमून करायला जातात असं नाही. प्रिया, म्हणजे याच्या आधी तुम्ही जाऊन आलेला आहात का? कोणाबरोबर गेले होते आणि कशासाठी गेले होते? काय केलं होतं तिथे जाऊन? मला सगळं सांगायचं आहे आत्ताच्या आत्ता. प्रियश, हो, मी जाऊन आलेलो आहे. परंतु तू जे समजत आहे तसा नाही गेलेलो. प्रिया, मग कसे गेले आहात ते तर सांगा. तिची उत्सुकता वाढत चालली होती आणि तिला भीतीसुद्धा वाटत होती. प्रियांची शाळेची सहल गेली होती आणि त्या मुलांना मी घेऊन बरोबर गेलो होतो. त्या मुलांबरोबर मस्त तिथे समुद्रामध्ये खेळलो, नाचलो. आम्ही छान प्रवास केला. सगळे बीच बघितले होते. परंतु लहान मुलं असल्यामुळे आम्हाला सगळेच बीच बघता आले नाही. काही काही बीच असे आहेत किंवा त्या बीचवर असे काही असते की त्यामुळे आपण लहान मुलांना तिथे नाही नेऊ शकत. म्हणून एक फॅमिली बीच आहे तिथे नेलं होतं त्यांना. आणि त्यानंतर मग गोव्यामध्ये काही जे चर्च प्रेक्षणीय स्थळे होती ती दाखवली त्यांना. मग घरी. प्रिया, तुम्ही काय म्हणत आहात ते मला काही समजत नाही. तुम्ही सहलीला गेले मुलांना समुद्र दाखवण्यासाठी आणि मग नंतर तुम्हीच म्हणता की समुद्रावर असं काही होतं की जे तुम्ही मुलांना नाही दाखवू शकत म्हणून त्यांना दाखवलं नाही. असं काय होतं? प्रियांश, प्रिया, तुझ्या उत्सुकतेला असंच ताणून धर, कारण मी तुला प्रत्यक्षामध्ये तिथे घेऊन जाणार आहे. तू जेव्हा तुझ्या डोळ्यांनी बघशील तेव्हा तूही म्हणशील, बरं झालं लहान मुलांना हे असं नाही दाखवलं. प्रिया, नाही नाही, मला पण नाही बघायचं. तुम्ही फक्त आत्ताच इथे सांगून द्या. जे मुलांना नाही बघायचं असं आहे ते मला तरी कशाला दाखवत आहे? उगाचच तिथे गेल्यावर मला तर कसं तरी वाटेल किंवा नक्कीच काहीतरी खूप घाणेरडं असणार आहे. उगाचच उलटी वगैरे झाली मला तिथे तर. प्रिया, उलटी होण्यासारखं काय आहे तिथे? काही नाही ग, मला तर एकदम भारी वाटत होतं. मला तर वाटत होतं रोज सकाळ संध्याकाळ मी तिथेच असायला पाहिजे. तुला नाही आवडणार तर तसं बघू, पण मला तुला तसं बघायला खूप आवडेल. प्रियांश मुद्दाम म्हणाला. प्रिया, जाऊ द्या, खूप रात्र झाली आहे, झोपूनच जाते. एकदा म्हणता आवडेल, एकदा म्हणता नाही आवडणार. असेल ते असेल, तिथे गेल्यावर बघायचे तर आहे. मग कशाला उगाचच आत्ताची रात्र खराब करायची? प्रियांश, हे बघ, इकडे तिकडे फिरण्यामध्ये टाइमपास नाही करायचा. आपण जे करायला गेलो आहे किंवा जाणार आहे गोव्याला, आपण फक्त तेच करायचं. प्रिया, सकाळ दुपार संध्याकाळ औषधाच्या गोळीसारखं करता की काय? प्रियांश, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, मग काय रात्र, मग साखर झोप, भरपूर 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 करायचं. प्रिया, काय काय करायचं? प्रियांश, प्रेम करायचं. प्रिया, त्याच्यासाठी एवढे लांब गोव्याला कशाला जायचं? ते तर इथं पण होतं. प्रियांश, अरे हो, माझ्या पहिल्यांदा का नाही लक्षात आलं? उगाचच किती मोठा पैसा खर्च करतोय मी. तो सगळा पैसा खर्च वाचला असता. प्रिया कपाळाला हात लावून म्हणाली, अरे देवा, काय बाई हा माणूस, जिकडे तिकडे याला पैसा आणि खर्च, कंजूस आहे पक्का. प्रियांश, प्रिया असू द्या, आता आपण सर्व खर्च करायचं ठरवलं आहे तर मग काय हरकत आहे, जाऊया ना.
तू पण गेली नसेल ना तिकडे गोव्याला आजपर्यंत कधी? तुला घेऊन जातो मस्त समुद्राच्या किनारी, दोघे जाऊन बसू. तुला मी दाखवतो सूर्यास्त आणि सूर्योदय होताना. काय भारी मज्जा येते. प्रिया, अजून काही विशेष असतं का गोव्याला? प्रियांश, सोमरस असतो तिथे. प्रिया, सोमरस तिथे असतो काय? प्रत्येक ठिकाणी असतो, अगदी आमच्या गावामध्ये सुद्धा. अगदी शाळेच्या मागे आहे, तिथे मिळतो. प्रियांश, गोव्याचा सोमरस जास्त स्पेशल असतो. तो फक्त पुरुषच नाही, स्त्रियासुद्धा पितात. खूप मज्जा येते. प्रिया त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली, काय हो, तुम्ही तर लग्नाच्या आधी मला म्हणाले होते की तुम्हाला कोणतंच व्यसन नाही आहे. मग आता हे सोमरस कसं काय? खोटे बोलले होते ना तुम्ही? तुम्ही शिक्षक आहात ना, असं खोटं बोलतात? खोटं बोलून लग्न ठरवलं तुम्ही? तुम्ही काय, माझ्या बाबांना फोन करणार, मीच करते आणि बाबांना सांगते तुम्ही किती खोटं बोलतात. खूप गंभीर चेहरा केला प्रियाने. प्रियांश, मी कुठं म्हटलं की मी पितो म्हणून? मी तर तुला म्हटलं होतं पिते का म्हणून. प्रियांचा घाबरलेला चेहरा बघून प्रियाला एकदम मज्जा येत होती. अजून त्याला त्रास द्यावा असं तिला वाटत होतं. परंतु रात्र जास्त झालेली आहे. सकाळी थोडं लवकर उठलेला प्रियांश खरं म्हणजे त्याचा चेहरा थोडा चिंताग्रस्त होता. आईला बघून तो हळवा झालेला होता. अनेक वर्ष झाले त्याने आईपासून शाळेच्या निमित्ताने जरी लांब राहिला तरी मित्रमैत्रिणींच्या फोनवरून आईचा रोज तपास तो घेत होता आणि दर आठवड्याला न चुकता आईला भेटायला येत होता. त्यामुळे आई पण कधी लांब जास्त दिवसांसाठी गेलीच नव्हती. ही पहिलीच वेळ होणार होती. आत्ता आई मामाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला 8 दिवस दिसणार नाही. काय झालं एवढा चेहरा पाडून बसले आहे? प्रियाने कुतूहलाने विचारलं. काय झालं म्हणजे काय? किती वर्षापासून असं कधी झालं नव्हतं. आई नेहमी माझ्या जवळ राहायची. हे पहिलेच वर्ष आहे तुझ्यामुळे मला आईला दूर पाठवावी लागत आहे. लहान मुलांसारखं प्रियांश अगदी निरागसपणे बोलून गेला. तुमची आई फक्त 8 दिवसांसाठी तुमच्यापासून लांब जात आहे ना? मी तर माझ्या आई वडिलांना कायमचं सोडून तुमच्याकडे आलेली आहे. मी म्हटलं का तुमच्यामुळे म्हणून तुम्ही असं कसं म्हणू शकता? मला बोलण्याच्या आधी विचार करत जा. कुणाला तरी वाईट वाटतं. प्रिया थोडी रागातच बोलली. नक्की तर आहे. एवढा मोठा राग कसा काय तुझ्या नाकावर राहतो तेच मला कळत नाही. काही म्हटलं की लगेच स्वतःवर घेते आणि रुसून बसते. आता माझा अर्धा तास तुझा रुसवा दूर करण्यासाठी जाणार आहे. प्रियांश तिच्याकडे बघत म्हणाला. मला नाही आवडत पहिल्यांदा कडू बोलायचं आणि नंतर मग गोड गोड मधाळ. काही उपयोगाचे ते, प्रिया बोलली. अगं प्रिया, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आम्ही मुलं खरंच आमच्या एकही वस्तू हरवली तरी आम्ही मूर्खासारखं वागायला लागून जातो. इथे माझी आई माझ्यापासून लांब चालली आहे. खरंच आम्हा मुलांना जर आमच्या आई वडिलांना सोडून राहता आलं असतं तर आम्ही कशाला नोकरी केली असती? एखाद्या श्रीमंत मुलीच्या घरी जावई झालो असतो ना, तिथेच राहिलो असतो. तिच्या बापाने कमवलं आणि आम्ही उधळलं असतं. कशाला एवढे कष्ट केले असते? प्रियांश म्हणाला. हो, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आम्हाला देवाने शक्ती दिली असते. आई वडिलांना विसरून परक्या लोकांना आपलं मानायची आणि त्यांना जीव लावायची. त्याचा राग आला तरी तो राग विसरून त्याच्याशी पुन्हा गोड गोड बोलून त्यांना हवं ते द्यायचं. प्रिया त्याला अगदी दोन्ही हातानं पकडून विचारत होती. झाले का तुमच्या दोघांचे पुन्हा भांडण? चालू आ. आई वैतागून म्हणाली. नाही गाई, भांडण नाही. आम्ही असंच बोलत असतो. तुला उगाचच आमचं बोलणं भांडण वाटतं असतं, प्रियांश म्हणाला. आत्ताचं तू पोरगा मला सांगत आहेस का? माझे हे डोक्यावरचे केस असे उगाचच पांढरे झाले का बाळा? आईने त्याच्याकडे बघत विचारले. प्रियाला मात्र गोड हसू आले. तुला काय एवढा आनंद झाला आहे? हसत आहे मुठी. थोड्या लटक्या रागानं प्रियांश म्हणाला. त्याच्या गालाला हात लावत त्याला जवळ घेत आई म्हणाली. प्रियांश, अरे तू विसरत आहेस का? तू आश्रमशाळेमध्ये नाही जात आहे. तू हनीमूनला तुझ्या बायकोसोबत गोव्याला जाणार आहे. तुला कशाला माझी आठवण येणार म्हातारीची तिथे? तुला श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. ते ऐकून प्रियांशने दोन्ही हात कमरेवरती विठ्ठलासारखा ठेवून उभा राहिला. प्रिया मात्र लाजून आपल्या तोंडाला पदर लावत किचनमध्ये पळून गेली. श्वास घ्यायला वेळ मिळणार नाही? एवढं जरा अति होतंय आई, थोडं कंट्रोल कर ना, प्रियांश म्हणाला. आई, सर्व व्यवस्थित सामान भरलं आहे ना? प्रियांशने आईला विचारले. प्रिया, आईसाठी चांगल्या छान आईची आवडती बटाट्याची
भाजी आणि पोळी सोबत चटणी दे आणि एक छोट्याशा डब्यामध्ये लोणचं द्यायला विसरू नको. आईला तोंडी लावायला काहीतरी, पापडाचा खुळा किंवा जमलं तर पापड तळून दे. प्रियांश आपल्या बायकोला ऑर्डर देत म्हणाला. किचनमधून प्रिया लगेचच बाहेर आली आणि म्हणाली, अहो सर्व रेडी आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. आईची बॅग मी स्वतः भरली आहे. औषधी, पाण्याची बॉटल सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. जेवणाचा डब्बा केव्हाचा बनवून ठेवला आहे. पाहिलं प्रियांश, सासूला हकलण्याची केवढी मोठी घाई तयारी. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.